नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा तुमचं किसान मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। कर्जमाफीची ओरिजिनल यादी आज जाहीर करण्यात आलेली आहे। शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीसाठी नियम आणि निकष लावण्यात आलेले आहेत। पुन्हा म्हणू नका की आम्हाला ह्या गोष्टी माहीत नव्हत्या, कारण तुमच्या एका गोष्टीमुळे तुमचं कर्जमाफीतून नाव वगळलं जाऊ शकतं। त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण बघा, कारण नियम आणि निकष फार महत्त्वाचे आहेत। वेळ निघून गेल्यानंतर तुमच्याजवळ कोणत्याही क्षणाची वेळ पुन्हा राहणार नाही। या गोष्टी तुम्ही केल्या नसतील तर ताबडतोब करा, तरच तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। आदरती बसू नका, काळजीपूर्वक लक्ष देऊन हा व्हिडिओ बघा, कारण जर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ घ्यायचा असेल तर चला व्हिडिओला करूया सुरुवात। राज्य सरकारने शेतकरी कर्जमुक्ती योजना मंजूर केली आहे। या कर्जमाफीचा लाभ केवळ गरजू आणि पात्र शेतकऱ्यांनाच मिळावा यासाठी सरकारनं काही निकष निश्चित केले आहेत। माजी मंत्री, खासदार, आमदार यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका, नगरपालिका, नगरपंचायतीचे विद्यमान आणि माजी सदस्यही या कर्जमाफीसाठी अपात्र असतील। सहकारी बँका, साखर कारखाने, जिल्हा दूध संघ तसंच कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील पदाधिकाऱ्यांनाही या योजनेतून वगळण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। त्यानंतर ज्या शासकीय किंवा निमशासकीय कर्मचाऱ्यांचं मासिक वेतन 25,000 रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही। सहकारी बँका, साखर कारखाने, दूध संघ आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कार्यरत 25,000 रुपयांपेक्षा अधिक वेतन घेणारे अपात्र ठरणार आहेत। दरमहा 25,000 रुपयांपेक्षा अधिक निवृत्ती वेतन घेणाऱ्या निवृत्ती वेतनधारकांना कर्जमाफी मिळणार नाही। मात्र देश सेवेचा सन्मान राखत माजी सैनिकांना या अटीतून सूट देण्यात आली आहे। शेती व्यतिरिक्त इतर व्यवसाय किंवा उत्पन्नाच्या स्रोतांमधून कमाई करून आयकर भरणाऱ्या व्यक्तींनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही। सलग 3 आर्थिक वर्षापैकी कोणत्याही 2 वर्षात वेळेत पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचं प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। शेतकरी बांधवांनो, येणाऱ्या 20 जून 2026 पासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती 50,000 रुपये अनुदान वितरित केलं जाणार आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांची यादी देखील पुढल्या 72 तासामध्ये लावण्यात येणार आहे। यादी तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये पाहता येणार आहे। त्याचबरोबर तुमच्या ग्रामपंचायतमध्ये देखील ही यादी पाहता येणार आहे। त्याचबरोबर राज्य सरकारच्या संकेतस्थळावरती देखील ही यादी पाहता येणार आहे। शेतकरी बांधवांनो, हे होते सर्व नियम आणि निकष। शेतकरी बांधवांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाडक्या किसान मराठी न्यूजला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।